आवरलं तुमचं, चला ना. झालं? हा झालं. चल घर लाव ना. चल. बरं, काय असेल ती बघ एकदा, बघून तिथं काय विचारायचं असेल ते विचारून घ्या. मी जास्त बोलणार नाही, तुम्हाला विचारावं लागेल काय असेल ते. ठीक आहे, चालतं, चला. अरे पाहुणे जायचं होतं, काय भानगडी? फोन फिन आला का नाही त्यांचा तुझ्याकडं? काय भानगडी काय नाही? आलता ना फोन, येतात वाटण इथं. हायत बाई. हा बरं झालं, मग घरात सांगावं लागेल पुरीला. वर काय हा, तयारी कुठपर्यंत आली आपली? चालली आता, घरात चालली त्यांची वरकी बघ, त्यात बघावं लागेल हाका मारून. आत्या तुम्ही इथं बसले होय? हा, आणि मी तर म्हणलं होतं तुम्हाला कढीपाता हे आणून द्या म्हणून, मला बाजूच्या इथून. आणा की ग, आता बसली होते मी म्हणलं आणता आणि उरकावा तवर यायची म्हणतोय पाहुणा. हा मग झालंय बाकीचं सगळं, पण कढीपाता लागल ना थोड्या वेळाने आले तर पोहे करायला. जाऊ मी आणाय. बरं राहू द्या, आता मी जाते. आता ऊन झालं, उन्हाचं कुठं जाता तुम्ही? आणि तुम्ही काय करताय नुसतंच बसून? आता बघतोय तयारी. पाण्याचं बिण्याचं बघावं ना, मग आणावे. बरं चालतं, येतो पाणी घेऊन. बरं आण बाबा, लाग उरकतीला. मग आता काय करतो? त्या निघाले ताई, मग कॉलेजला पाठवू काय त्यांना? नाही, इकडं माझ्याकडे पाठवून दे तिला. बगीचर काय करायचं ती बघू ना, पाहुणा आल्या विचारू पसू. तायडी काय आहे ना, काय इकडं बोलवलं होतं, म्हणलं विचारा पसावा. तर ती म्हणले निघाली कॉलेजला. बस कॉलेजला निघाली होती वय. हा नको जाऊ, थांबा आता, पाहुणा यायच्यात म्हणतोय दादा. आजचे दिवस थांब घरी. हा काय कॉलेजचं नडलं नाही आज, उद्या जा परत. हा, आता तरी नाही नको म्हणू. होय बरं, आता पाहुणे यायच्यात तर नीट बघ तुझ्या मनाने. नाही तर दरबारीने आलं की लाव, माघारी आलं की माघारी. तसं नाही करावं लागत. मला नव्हतं एवढं लवकर लग्न करायचं. अगं पण पहिल्याच घासाला खाडा मारला ना, पत्न पाहावं लागत. त्यात अवघड असतं. तसं नसतं. जुन्या माणसाचं काय म्हणत ती बोर पिकन तिथंच मनुष्य खाडा फेकतं, दुसरीकडे का खाडा मारित नाही. आता ह्या वेळेस लय ही नको, नाही म्हणू नको. पोरग चांगलं या. बरं बघू आल्यावर. हा, लोकांच्या सांगण्या ऐकण्यावर तरी लक्ष दे जरा. हा मग बघ, लागतील उरकू स्वयंपाक पाणी. अरे यायच्यात पाहुणं म्हणल्या उरकू लागतील. आवडते मी. हा हा हा, आवर जा. राई. जाऊ. हा मी पाणी येतो घेऊन. हा बघ. बरं बरं, लाग उरकू बाबा, तो बी लाग उरकू. काय पाहुणा? अरे बाबडे या बसा. बाई पाहुणा आल्यातच ना. ताईला पाणी सांग. पाणी. ताईलाच वाटत ना पाणी. हा हा हा, जमते का बसाय? खाली टाकायचं बसाय. चटई का नाही ना. ही माझी बायको. हा हे मुलगा. आणि मुलाला काय प्रश्न विचारायचा असेल तर विचारा. त्याला पाणी घेऊन येते ना ती. ये गाय तायडे, तिला बोलव. ए चल. बघू चट आपल्या मनाने बघता नाही विचारते. बघून घे, काय विचारायचं असेल तर विचार. बस बस इथं. काय करता तुम्ही? कॉलेज. कॉलेज काय शिक्षण झालंय? माझं BSc झाले. BSc. हो. पुढे शिकायची इच्छा आहे? जॉब शिकायची इच्छा आहे? मग जॉब करायचं पुढे जाऊन? हो. शेती करायला आवडेल का? आमच्याकडे शेती पण आहे. हो आवडेल. आमच्याकडे 10 एकर शेती. आम्ही दोघं भाऊ आहेत. बर. हा शहरात जॉब करतोय. मी सगळं शेती वगैरे बघतो गावाकडे. त्यांना काय विचारत होतं विचारू. विचार ना काय विचारायचं बघ तू. एक काम करा, त्यांना दोघांना बोलू द्या. त्यांचे काही वैयक्तिक विचार असतील तर बोलून घेतील. हा हा. मग कसं आहे रानात काय चाललंय? रानात काय कांदा लावलाय आता. कांदा आहे. हा आमच्याकडे ऊस असतो. हा माहिती आहे मला. पाण्याचं क्षेत्र तुमचं जास्त, आमच्याकडे जरा थोडा पाणी कमी आहे त्यामुळं. तुझं नाव काय म्हटलीस? तन्वी. तन्वी. तुझं नाव पण तुझ्या गोडे. काय शिकतेस म्हटले तू? BSc. आता जॉब करायचा का? हो. जॉब करायला आवडेल मला.
माझा जॉब पण चांगला आहे, परमनंट आहे, काय अडचण नाही. तिथं तू ही नोकरी लावून घेऊ आपण. पण मला वाटतं तू असं काहीतरी वेगळा बिझनेस करावा नोकरीऐवजी. काय बिझनेस? तुझी आवड कशामध्ये आहे? आवड काहीच नाही मला, असंच फक्त शिक्षण पूर्ण करायचं आणि जॉब करायचा आहे काहीतरी चांगला, जेणेकरून परमनंट असन आणि मला पण ठीक वाटेल असं. चालेल ना. तुला काय आवडतं मग अजून? कशामध्ये? म्हणजे फिरायला कुठं, काय तुझ्या आवडी निवडी काय आहे? मला फिरायला असं कोकणात आवडतं, असे झाडं वगैरे, असं नदीकाठी पण आवडतं, मस्त एकांत बसायचं वगैरे. आणि तो जो असा मुलगा पाहते त्याच्यामध्ये काय क्वालिटीज पाहिजे नेमकं? क्वालिटी म्हणजे जास्त काही नाही अपेक्षा माझ्या, फक्त एवढंच की त्यांनी माझी रिस्पेक्ट केली पाहिजे आणि मी जसं त्याच्या घरच्यांची रिस्पेक्ट करते तसं त्यांनी माझ्या घरच्यांची पण केली पाहिजे. बरं, करेल ना. आणि मला समजून घेणारं पण पाहिजे. म्हणजे तुला समजून पण घेतलं पाहिजे का? हो. बरं, चालायचं का मग? बरं चला, तसं दादा पण वाट बघत असं. तुझं काय असेल होकार नकार कळव काय असेल. हो मी सांगते दादांकडे. ठीक. तुम्ही दोघांनी चर्चा केली व्यवस्थित? तुमचे काही म्हणणं असेल तर तुम्ही सांगू शकता अजून पण. बरं, स्वयंपाक येतो? हो काय काय येतं? सगळंच येतं. सगळंच. याला पुरणपोळी आवडते, येते का? हो येते. बरं, लग्न झाल्यानंतर ड्रेसवरती का साडीवरती काय? काही चालेल. आमचं म्हणणं आहे, कमीत कमी सणावाराला कार्यक्रम असेल तर घातली तर चांगलं वाटेल. ठीक आहे चालेल. बरं, मुलगा पसंत आहे? उद्या काही असं वाटायला नको, काय सांगितलं काय अडचण नाही. आम्ही फोनवर सांगेल. चालेल ना, चर्चा करून तुम्ही सांगू शकता. आणि काय अजून अपेक्षा असल्या त्या पण सांगा, म्हणजे काय असेल तर डोक्यात काय प्रश्न असतील तर ते विचारा, नाही तर काय अपेक्षा असतील ते सांगा. आमचं काय म्हणणं होतं की आत्ता तुम्ही जर चर्चा केलेली तर तुम्ही आत्ता जर लगेच सांगितलं बरं वाटेल. मग तुम्ही सांगू शकता. आत्या सांगते ना. पसंत आहे? हा बरं, चालेल ना. म्हणजे आम्ही पण घरी एकदा सगळ्यांची चर्चा करतो. बरोबर. एकदा आमच्याकडे पण बायल्या. हा पण आता जेवण खाऊन जा. जेवण केलंय, जेवण करायचं. हा हा करू जेवण. पुरे करा, भांडे करा. चला. हा होय आत्या, हा. ती काय म्हणत होती त्यांचं ऐका ना मग. होय, पाहुण्यांचा फोन बिन आलता ना? हा आलता फोन. काय म्हणले? पसंत आहे म्हणले. मग बरं झालं, आपण पाहुण्याला सांगून एक दिवस कोकाचा कार्यक्रम. नाही, ते त्यांचा फोन आलता, ते म्हणले आपण 4-8 दिवसात साखरपुडा करून घेऊ. तुमच्या पाहुणाऱ्याला सांगा. बरं बरं चालतं, आपण सांगू पाहुणाऱ्याला. सांगू, त्यांचं सगळं खरंय, पण तुम्ही व्यवस्थित घेतलं का सगळं बोलून? हा व्यवस्थित बोललो मी. आणि ताई तुमचं काय म्हणणं आहे मग आम्हाला सांगा आता, नाही का? हा, म्हणजे त्यांना बी फोन सांगा की हा नाही. काय म्हणजे तुम्हाला हरकत नाही ना काय आता? नाही तुम्ही सगळे हा म्हणताय तर मला काय. हा मग द्यायचं, पाठीमागच्या सारखं नको करायला. काय नाही नाही ठीक आहे, चांगलं काय वाटलं. आता चांगले माणसं पण चांगले होते, आता आपण बघितले ना. हा हा, दिसते चांगले दिसत येत. अगं पावलाच बुद्या बदलत असते पण लय जोरात येते. हा बरं, बघू का मग मी जाते घरामध्ये. हा चल. हा हा मी पण जाते. हा, बाकीच्यांना फोन बिन करू आपण सगळ्यांना. करा मग. हो बाहेर चौकशी केली, हा, पोरग लय भारी आहे. बरं झालं. बरं वाटतं, आपल्या नातल्या गुणच होते, पाहुण्यांची पाहुणीच येतं. अरे पाहुण्यांच्याकडून बी मला कळालं की बरं आहेत म्हणून पाहुणं. अरे मी त्या गावात चौकशी केली जरा, हा तिथं माझे मित्र आहेत ना थोडे. हा हा, मग काय म्हणले पोरं? पोरं म्हणले पोरग एक नंबर आहे, कधी कोणाच्या आदात मध्यात नसतं, भांडणं कुंडात नाही, कसलं व्यसन नाही त्याला. हा मग बरं झालं बाबा, तसंच असलं म्हणजे बरं, एक नंबर. आणि घरी लय चांगलं आहे, उतो आलं या. मग आता ह्याच्यापेक्षा आपलं अजून काय पाहिजे तर? नशीब लागतं रे लेकराचं, नशीब चांगलं म्हणावं लागेल. बरं झालं. ते आपलं उलटी लय भारी आहे. हा हा, असं भेटणार नाही उलटी, आपल्याला बघितलं ना तरी शोधून पाहुण्या. सापडणार नाहीत असं. हा हा, पण मग तुझी तयारी उलट राहून दे, आपण करू. पाहुण्याराळ्यांना फोन बिन लवकर कर आणि लवकर सांगू, साखरपुड्याचा कार्यक्रम करून टाकू. बरं चालतंय, मी काय करतो, आपल्या सगळ्या पाहुणाऱ्यांना फोन करून सांगतो की साखरपुडा एक पुढच्या आठवड्यात आहे. बरं बरं चालतं. हा, आणि तू पण मग तुझ्या तिकडे माहेराला तिकडे फोन कर. बरं आहे. चालतं. हा लावतो मी फोन. हा हा, त्यांचा मला नीच फोन येईन, पाहुणं पाठवलं त्यांनी म्हणल्यावर मी हा म्हणून सांगाय मग 1000. राम राम नितीनराव. राम राम. आज कसं काही नाही केलं? आता तुम्हाला तर सवड नाही, म्हणलं आपण चक्कर मारावं नितीन भाऊकडं. तुम्ही असं अचानक नाही केलं. किरण पाणी आण रे. आता तुम्ही नाराज आहे काय आमच्यावर? नाराज व्हायचं काय विषय? मग सकाळी गावात आलते तुम्ही, आमची गाठ नाही घेतली. हा, ती पोरगी बघाय आलतो. हा, आणि मग याला काय आमचं घर वालांडून आले तुम्ही?
एवढी जिव्हाळ्याची माणसं वहिनी आम्ही. आता म्हणलं तुम्हाला सांगितलंय नाही सांगितलंय माहिती नाही, पण आपलं जावा बघावा काय आहे. मग लग्नाच्या टायमाला सांगितलंच असतं जमल्यावर. अहो लग्नाच्या टायमाला ते लांबच्या पाहुण्यांना सांगतात, आपण म्हणजे घरातली माणसं आलो. बरोबर. काय काय म्हणता? काय नाव म्हणलं आपलं? कशी आहे मुलगी मग? तुम्हाला तर माहितीच असं शेजारी म्हटल्यावर. लग्न बिग्न जमवतोय तुम्ही, म्हणलं आपलं तुम्हाला थोडीफार माहिती द्यावा. म्हणलं घरदार कस काय आहे, काय आहे. लग्नाची गोष्ट आहे शेवटी. बरोबर मुलगी आहे. तर छान वाटली, आवडली आम्हाला. तर पसंत आहे मुलगी आहे का नाही? नाही आहे, पसंत असते. दिसण्यावर माणसं लगेच पसंत करतात हो. आता तुम्ही मला सांगा, गाढवाचं पिल्लू लहानपणी गोजीरवाणी दिसतंय का नाही? दिसतंय का नाही वहिनी? ऐका, लय एवढं नेमकं काय असेल ते सांगितलं बरं होईल. आता एवढं आम्ही लग्न जमायला सोयरीक करणार, मग ऐन टायमाला नको काय वाटायला. असं तुम्हाला माहिती तर सरळ सांगा आहे का नाही? तेव्हा आमच्या मनात नसते प्रश्न उभा केलेत. नाही नाही, कसं आहे माहिती आहे का, आता तुम्ही एवढी सरळ साधी बोळी माणसं, तुम्हाला तरी कुठल्या तोंडाने सांगावं म्हणले. पण ह्या बघा, तुम्हाला सावध करणं आपलं काम आहे. नाही कसं आहे, पोराचं लग्न जमवताय तुम्ही, पण पोरगी काय चालीची आहे, काय वाढण्याची आहे, तिचं लग्नाआधी काय आहे का बघणं गरजेचं आहे का आता नाही? त्या गावात तुम्ही, आता आम्हाला कसं माहित असणार? आम्ही आपलं गेलो, बघितलं, छान वाटली. मग माहिती करून घ्या ना, मी कशाला आहे. आता तर गेलो, आधी समोर मुलगी बघितलं, कोणाला तरी विचारलंच असतं मुलगी कशी काय. बरं झालं तुम्ही स्वतः आले. काय म्हणणं आहे? बघितली पोरगी? हा. बघितली ना तुम्ही? नापास करून टाका. आपण कारण तर सांगा काय असं सरळ सरळ नापास म्हणजे? जागेवर नापास करून टाका. मी म्हणतोय ना, नापास करा पोरगी. अजिबात चांगली नाही पोरगी. हे बघा, तुम्ही आम्हाला सविस्तर सांगा काय ते. अहो ती मुलगी आहे ना, दिसण्यावर तुम्ही गेला असाल, दिसायला आवडली का नाही? हा. पण ते दिखाऊ मालन फसाव धंदा आहे. काय विषय आहे तिचा कसला काही? हा विषय एक असन तर सांगन ना मी, कुठल्या तोंडाने सांगू आता तुम्हाला. बाहेर कुठं नाही म्हणतात काय तुम्ही? मारण्याची लफडी तिची. मग नको बाबा. असं वाटलं तर नाही, पण मग त्यांच्या घरच्यांना लक्ष ठेवतात नाही एवढे कुठाने करूस तर आधीच लग्न लावून द्यायचं. आमचा काय नेमकं आमच्याच गळ्यात पडून घ्यायचं की. अहो घरची शांदी लागते त्याला. घरच्यांचे डोके आहेत का ठिकाणी? हो बाऊल पैसा पैसा करत मरतय, तिकडे काम करतय. वहिनी नाही डोक्यात येडी ती, आणि म्हातारीला काय कळते? दिवसभर 4-4 5-5 तास फोनवर असतोय कुठं. हा तसलं फेसबुक या स्टॅन फॅस्टॅन तसलं नुसतं चालू असतंय. बटन मेसेजन काय, कोण कोण पोरं गाडी घ्यायला येतात आणि कोणाबरोबर जाती. बारा राम राम राम, आपल्याला पुढचं बोलूच वाटाना. जाऊ द्या, ही विषय आमच्या डोक्याच्या घी झालाय. चहा पेली बरं. अहो चहा काय पिता? चहा प्यायची वेळ आहे काही? तुम्ही सावध व्हा, फोन करा, स्पष्ट सांगा, जमणार नाही. बर बर. साधी बोळी माणसं आहे तुम्ही, आपलं मन नाजूक आहे, आपल्याला सहन होत नाही, म्हणून तुम्हाला सांगायला आलो. बरं झालं तुम्ही आल्यावर. बरं झालं खरं भाऊ तुम्ही सांगितलं. एखाद्याचं वाईट होताना माझ्या डोळ्याने नाही पाहता यायचं. नितीन भाऊ सोन्यासारखं पोरग आहे. आणि आजच सांगून टाकतो मी, कशाला लय इतकं लांब व्हायचं. आता बघून आलो, आम्हाला काय करायचं नाही. आमचं ते आत्ता काय असेल ते सांगून टाकतो. नादीच लागू नका, मी बघतो चांगली पोरगी, मी बघतो. हा चालेल चालेल. हा हा, येऊ का मग? हा. गावात आल्यावर चक्कर मारत जा. हो नक्की नक्की. विश्वासच कोणावर ठेवा? दिसण्यावर काय जावा त्यांच्या एखाद्याच्या. बरं झालं ना यांनी सांगितलं, नाही तर आपलं तर ठरलं होतं. आपण तर हा म्हणून फोन बी केलाय मगाशी. बापरे, मी त्यांना फोन करून सांगतो काय असेल नाही ते. सांगा. ते आपलं बघू नंतर एखाद्याचे ओळखीतून केलेले बरे नातेवाईकातून एखादे ते माहित तरी राहतं. आता ते परत कारण विचारते, त्यांना सांगा आमच्या पोराला शिकायची अजून, आम्ही आमचं नंतर बघू. तसंच करतो मी. हॅलो. ऐका ना हा बोला कोण? पाहुणं, हे लग्न आम्ही नाही करू शकत. का हो, काय झालं? अहो मुलगा शिकायला जायचं म्हणतो 2-3 वर्षासाठी, त्यामुळं अचानक त्याला ईमेल आला. अहो पण हे असं कसं काय अचानक? तुम्ही मागाशी आलात, मागाशी म्हणलं सगळं ओके. हा लग्न करायचं होतं आम्हाला, पण त्याला वरून ती पोस्ट ग्रॅज्युएशन साठी शिकायला जायचंय. आता कसं करायचं? आता लग्न नाही करू शकत 2-3 वर्षासाठी. तुम्ही तुमचा पर्याय शोधा. आता लग्न आमच्या नाही होऊ शकत, लग्न मोडलं म्हणून सांगू शकतो आम्ही एवढंच. बरं बरं चालतंय. ठेवू का? हा. काय हो, काय म्हणत होते? पाहुणं पावला ठेवतो आधी हा म्हणले, साऱ्यांना पाहुण्यांना सांगून ठेवलं नाही काय. ते पाहुणं म्हणत होतं की पोर कुठतरी 2-3 वर्ष बाहेर शिकायला जायचंय, त्यामुळे लग्न नाही करू शकत. आणि असं होतं तर मग बघायला कशाला आले? हा, मग तेच ना. आता पाहुण्या रावळ्यांमध्ये मी आमच्या तिकडे सगळं माहेर सांगून बसले. अरे सगळ्या पाहुण्याला सांगितलंय. आई मला सगळं माहिती, सगळा घोटाळा कुठून झालाय ती. कोणतरी काहीतरी मत्स्य पाडा रे. अरे दुपारीच आहे ना सगळं कानावर आलतं, पण जाऊ द्या म्हणलं. पाणी पार डोक्याच्या वरून जायला लागलं. आता गप बसून उपयोग नाही.
अरे पण असं असतं काय एखाद्याच्या अनामान्यात नाही पाणी का लावा मीठ का लावा काही जे झालं काय आधी हा म्हणल्यात सारं ठरवलंय सगळ्या गाणं फोन केले ना आता पोरग खुशाल नाही म्हणतंय ते जाऊन दे काय काय असं चला आपण बघू काय आहे ती चल बर चल चल तुला दाखव मी काय करू येऊ का कसं तू चल आमच्या बरं बरं ताई बघूच आपण नक्की कोणतरी मत शिपडे हा चल हा हा या. आता कस जरा निवांत झालंय बघ आपलं का नाही बसलं का निवांत हा निवांत आहे सध्या काय म्हणते भाऊ की झालं का मनाजोग हा मनाजोग झालं ना मनजोग म्हणजे हा आराम चाललंय आता मनाजोग झाला असेल ना मग आता काम झाली सगळी निवांतच आहे नाही बरं केलं मनाजोग झालं ना आता काय 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 म्हणतात परत मला नव्हतं माहिती असं खंडीच्या वारात मोतणारी माणसं येतं म्हणून इतकं कळचिट म्हणून असावं काय या बघा हा? तुमच्या वयाचा मान ठेवतोय म्हणून ग बसलोय काय ते स्पष्ट बोलायचं तुम्ही बोट करून काय बोलताय जे बोलतात ते खरंच बोलतात ते म्हणजे यार- तुम्ही कळ लावली ना कळ सगळी उघडी पडली कळलं का अरे कसली काय बोलताय तुम्ही हा आता इथून पारशी आहे का हे बघा अरे तारा बोलायचं तर बोलायचं आणि वरून शिजवर आणायचं हा कसली कळ नाही का दाखवू काय सांगू काय कसली कळ आहे ती असं तर सांगा नसलं तर माणसं अशी बोलतात मग असं कुठं होईन का मग काय स्पष्ट बोला की काय करायचं काय करायचं म्हणजे ज्या ताटात खायचं तिथंच घाण करायचे आहे ना काय घाण केली मी हा पाहुण्यांकडे गेलतो आपलं आमचं बी पाहुणे येते जायचं नाही काय आम्ही पाहुण्यांकडे नाही तुम्हाला बरं आता जायचं कळालं इथून मागं नव्हते जात कधी पाहुण्यांची गाडी भेट घ्यायला हा म्हणजे तुम्हाला विचारून जातो ना आता इथून पुढे पाहुण्यांकडे जाऊ का नको अगं बघ ना खंडीच्या वारणात मुतला तर मुतला आणि किती पारशी मारितोय काय उरी तरी लायकी पाहिजे पण एखाद्याचं वाटोळ करू नाही लेकरांचं काय वाटलं हा? केलं मग काय गरज होती पाहुण्या रावळ्याला एकाचं दोन सांगायची आणि शिकवायची कुठं काय एकच दोन सांगितलंय मी आपलं जाऊन फक्त भाऊ म्हणलं लगीन जमवताय जरा नीट व्यवस्थित चौकशी करा पोरीवर लक्ष ठेवा कशी काय काय नाही काय एवढी काय वाईट आहे आमची काय चौकशी करायची होती काय लक्ष ठेवायचं होतं पुरीवर पुरगी आमची रत्नाचे खाणे हा माहिती ना आम्हाला खाणे का गाणी अगो बाया म्हणजे तुम्ही कशावर म्हणता गाण कशावर नाही का गाण म्हणजे कशावर सांगितलं कशावर सांगितलं आता म्हणजे? हे शब्द वापरला परत वापरायचा नाही हो तसलं सांगायचं नाही मला आमचं बी पाहुणे आहेत ते जे आहे ते खरं सांगणार मी त्यांना हा, मग सांगा ना काय सांगा लेकराची काय चूक आहे ती काय चूक आहे म्हणजे मी सांगितलं असं काय त्याचं बाहेर एखादं काय म्हणजे तुम्ही पाहिलं होतं काय पाहिलं म्हणजे आता दिवसभर फोनवर बोलते किती म्हणजे कोणाचा गाणा गोताचा कोणाचा फोन असला तरी बाहेरचाच फोन आहे काय दुसऱ्याचा तारा काय हो हा करता गणगोताच्या फाना तुम्ही तास तास बोलत बसता का एवढी माणुसकी आहे का तुम्हाला मग बिन माणुसकीच आहेत काय तुम्हाला माहिती का माणुसकी आहे का नाही आहे अरे असं नसतं करायचं पाठची बाई नसते तर असं केलं असतं का हा का म्हणा ही बावकीची शेजाऱ्याची म्हणून उचकून द्यायला मोकळा झाला वय अहो आम्ही आमच्या बहिणींवर लक्ष ठेवतो काय करतात काय नाही करत तुमचं लक्ष पाहिजे मग आमचं लक्ष पुढे आहे अरे लिकरू आहे ती हा हुकलं का नाही हुकलं चुकलं का नाही चुकलं तू लगेच वाजव वाट पेटाय मोकळा झाला हा स्वतःचा लिकरू जर मांडी हागलं तर मांडी काय कापून काढतं का उली तिली पुसून काढतं का नाही चाखण टाकतं का नाही हे बघा आम्ही लेकरं हागायची वाटच बघत नाही आम्ही वळणं लावतो पोरांना तुमच्या पोरांना वळणं नाही ना आम्हाला कशाला सांगता लय बरं आमचं लय हागलं पण त्यांच्या पंचायती करायची काय गरज होती हा मग ते पाहुणे आहेत आमचं आम्ही काय असेल ते खरंच बोलणार तुमचंच पाहुणं तर आमचं नाहीत काय पाहुणं तुमचं होणार आहेत अजून आणि आता तुम्हाला वाटतं व्हायचे बी नाही का नाही बरं केलं काय सचिन दाताची काका. बघ नाही हो ही चुकीचं आहे ही केलं तुम्ही ही चुकीचं आहे तुमच्या घरातली पोरगी असं तुम्ही असं केलं असतं का हो कुणाच्या नादी लागताय तुम्ही बास करा ना ते खुशाल दात काढते माणूस आपली चेष्टा उडवायला लागली तुम्ही चला करा ओय आई त्याला नाही, जाल मला हाता घालून शपथ माझ्या तर मनाने काढाय पाहिजे बाबा आणि माझा हात काय बांधलेत काय हा. काय? बांधला असते तू काय करणार काय करायचं ते बघू. बाकीच्यांचं 4-6 हात आहेत आणि तुझं 2 हात काय करणार सांग हा. सांग आता हेच उत्तर दी बघू ना मग कसं हा, लग्न बघू जमवत आहे ना. पुरीचं बरं तू ही आई झालं गेलं सोड हे जण आपला संबंध संपला आता हा विषय परत ह्याच्या उमरात यायचं नाही ह्याला आपल्याकडे येऊन द्यायचं नाही आमच्या दारात यायचं नाही नंतर सुद्धा नाही पाडा पाहिजे हिताच विषय कट मी कुठं मोकळं आहे तुम्ही चालाय मध्ये मध्ये पण करू नका अजिबात नाही आम्हाला हाऊसच नाही आम्हाला गावातनं लोक येतात मध्ये मध्ये कर म्हणायला ह्यांच्या काय नादी ए, लागायचं चला. येडे वर मग रातळून त्याच्याकडून नादी लागता हा जावा हा तुमचा रात्र बघ कुठं हुकलंय लागले आम्हाला सांगायला